जळगाव जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते असलेल्या एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळालं। मुक्ताईनगरात गावठी पिस्तुलाचा सुळसुळाट वाढलाय, तर गुंडागर्दीला राजकीय संरक्षण असल्याची टीका खडसेंनी गिरीश महाजनांवर केली होती। याला मंत्री गिरीश महाजनांनी जशास तसं उत्तर दिलं। अनिल सत्ते यांनी गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये गंभीर आरोप केला की रात्री 1 वाजेनंतर एका IAS अधिकाऱ्यांना त्यांनी 100 वेळा फोन केले। आता ही गिरीश महाजनांचे जे IAS अधिकाऱ्यांची आणि यांची गोष्ट आहे हे सर्वश्रुत आहे, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, आजचं नाही आहे। हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते अधिकारी कोण आहे हे सर्वांना श्रुत आहे, मलाही माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे। सभी लोगों को पता है। मुझे ऐसे लगता है कि फ्रस्ट्रेशन के कारण ऐसी नीची की बातें करते हैं, बहुत गंदी बातें करते हैं बार बार। और 4, 5, 7 साल के मेरे पास ये है, मेरे पास वो है, मेरे पास ये सबूत है। मैंने उनको बार बार चैलेंज किया है, बार बार मैंने उसे कहा है कि भाई आप एक प्रूफ मुझे दो, बिना मतलब चारित्र हनन का काम मत करो, कमर के नीचे की बातें मत करो। लेकिन उनकी ये आदत जाती नहीं है, बार बार ये ऐसी गंदी बातें करते हैं। लोगों को पता है खडसे क्या है। तर माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनीही खडसेंवर टीका केली, पाहूया। मला असं वाटतं की गेले भाजप सोडल्यापासून रोज ते रेकॉर्डिंग समोर राहिले। रेकॉर्डिंग एकदा वाजून दाखवली, वाजवलं पाहिजे, एकदा मन शांत करून घ्या। एकदा ज्येष्ठ नेते कदाचित हे त्यांची वाजवतील तर त्यांच्याजवळ यांची असू शकते एखादी, खोटं आहे का? त्यामुळे कोणाचीच रेकॉर्डिंग कोणाजवळ नाही आहे, तुम्ही चिंता करू नका। तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही ईडी लावसाल तर मी सीडी काढन। आम्ही ईडी लावली, सीडी कुठे गेली? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।